ऐसा क्या कहलाता है? हे फक्त विकासासाठी किंवा आपल्या जे काही मतदारसंघाचे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत याच्यासाठीच भेट है। ये रिश्ता दूसरा कुछ नहीं कहता है। आप डाउट से मत देखिए। अब डाउटफुली है इसीलिए हम भी कंफ्यूज हो रहे कि यार हमारे क्या हमसे बोलोगे हे हमें नाही समज रहा है। माझं एकच म्हणणं आहे की आम्ही फक्त एकाच गोष्टीसाठी भेटतोय की माझ्या मराठवाडा रिजन मध्ये खूप अल्पसा पाऊस पडलाय, पाणीच नाहीये। पवारांच्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये दुष्काळ पडला म्हणून ही भेट आहे म्हणायची. नाही, पवारांच्या सगळ्या खासदाराच्या ह्याच्यात दुष्काळ नाहीये। 100% दुष्काळात माझा जिल्हा आहे, त्याच्यामुळे मला ही भेट घेणं आवश्यक आहे। म्हणजे पवारांच्या खासदारात विचारलं तर डिलिमिटेशनला तुमचा पक्ष पाठिंबा देणार असं सांगितलं जात आहे, कारण देशभरामध्ये प्रादेशिक पक्ष फुटत असताना तुमचा पक्ष कायम आहे आणि तुमचे खासदार थेट विकासासाठी मोदींना भेटतात, बाकीचे खासदार विकासासाठी दुसऱ्या पक्षात जातात. नाही, हे बघा, आम्ही तुम्हाला वारंवार सांगितलं आणि तुमच्या सुद्धा मनाची मानसिकता आता झाली असेल की आमचा कुणी एकही खासदार फुटत नाही। आता त्याच्यामुळे ही दुसरं काहीतरी पुढे लावताय तुम्ही। आमचा खासदार फुटत नाही, पार्टी फुटत नाही म्हणले की तुम्हाला आता दुसरं सुचायला लागलं, बाकी काही नाही। आमचा खासदार फुटणार नाही, आमची पार्टी फुटणार नाही। आमची पार्टी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सुप्रियाताईच्या पाठीमागे ठाम उभी आहे। आणि राहिला तुमचा दुसरा प्रश्न पुढचा, तर आम्ही कुठल्या एखाद्या मुद्द्यावर एखाद्या सरकारच्या बाबतीत एक मत होऊ शकते, पण त्या सर्व विरोधी पक्षाला एकत्र घेऊन चर्चा झाली तर खरं तर पवारांचं सर्व राजकारण संभ्रमाचं राहिलेलं आहे. आज शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, काल कॉक्रोच जनता पार्टीचा मुद्दा होता. मुद्दे खरे जनतेचे असतात आणि खरं राजकारण हे पडद्यामागे घडतात असं जे काय म्हणतात हे या निमित्ताने पाहायला मिळतंय. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.